प्रचार संपलेला आहे आणि आता बैठका आणि नियोजनाला सुरुवात झालेली आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार आहे, त्या देखील सकाळपासून वेगवेगळ्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत आहे, नियोजनावर भर देत आहे। भारती पवार यांना विचारूया, ताई अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहे, बैठकांचा दौर सातत्याने मला सकाळपासून पाहायला मिळत आहे। नक्कीच हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आहे। लोकसभा निवडणूक म्हटली की पूर्ण देशभरामध्ये काय अपेक्षा आहे आणि पुढच्या दृष्टीने लोकांच्या मनात काय आहे, हा देश पुढे गेला पाहिजे आणि त्यासाठी ही निवडणूक खऱ्या अर्थाने महत्त्वाची आहे। आणि आज लोकांमध्ये एक चांगला उत्साह दिसतो। मी तर आपले आभारी आहे की आपण या लोकशाहीच्या उत्सवासाठी मी आपल्या माध्यमातून लोकांना विनंती करते की 5 वर्षात एकदा देशासाठी आपण मतदान अवश्य करा। काय असतं की आपण कधी कधी म्हणतो की नाही काय फरक पडणार आहे, खूप मोठा फरक पडतो। म्हणून मी विनंती करते, या देशाला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे। ही लोकशाही जी लोकशाही जगात लोकप्रिय आहे आणि आपल्या लोकशाहीचे उदाहरणं इतर देशात दिले जातात। मला असं वाटतं की या लोकशाहीला एक सक्षमपणे आणि खंबीरपणे हा उदाहरणाच्या माध्यमातून आपण जेव्हा बघतो, हे उदाहरण देण्याच्या दृष्टीने आपण मतदान अवश्य करा, हे मात्र मी नक्की सांगते। कारण की हा उत्सव सगळ्यांशिवाय साजरा होणार नाही, म्हणून उद्या प्रत्येकाने मतदान करा। तर तुम्हाला कोणते मुद्दे असेल जे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतदार ते डोक्यात ठेवून उद्या मतदानाला बाहेर निघेल? नाही, कसं आहे बघा, मी परत एकदा सांगते की आज मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, लोक जागरूक आहेत, लोकांना प्रश्न कळत आहेत, देशहित कळतं आहे, देशाच्या पातळीवरचं काय पुढच्या 5 वर्षात अपेक्षा आहेत, राज्याच्या, जिल्ह्याच्या, माझ्या तालुक्याच्या, माझ्या गावाच्या, या सगळ्यांचा एक टप्पा बघितला तर नक्कीच देश पातळीवर या निवडणुकीकडे महत्त्वाच्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो। आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघात मी नेहमीच म्हणत आली की इथली लोक जागरूक आहेत। बघा, इथली लोक इतकी जागरूक आहेत की एक पहिली महिला खासदार निवडून दिली आणि हाच नारा आम्ही बघतो की महिला सक्षमीकरण फक्त भाषणातनं नाही तर कृतीतनं देणं आहे। तुम्हाला असं वाटतं उद्या जेव्हा मतदान केंद्रावर मतदार पोहोचेल तर कांद्याचे प्रश्न असतील किंवा इतर सगळे विषयाच्या पलीकडे जाऊन ते विचार करून मतदान करेल? नाही, मी आजही सांगते आणि नम्रपणे सांगते की मी इथली कन्या आहे, मी इथली मुलगी, इथली बहीण म्हणून मी एकच सांगते की कांदा प्रश्नावर मी सातत्याने काम केलं आहे, काम करत राहील आणि माझ्या सरकारकडून हक्काने तो प्रश्न सोडून घेईल। याच्यासाठी माननीय पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा, माननीय गडकरी साहेबांनी सुद्धा, आमच्या अनेक वरिष्ठांनी सुद्धा, माननीय देवेंद्रजी, माननीय शिंदेसाहेब, माननीय अजितदादा यांनी सगळ्यांनीच सांगितलं की कांदा प्रश्नावर काम नक्कीच करणार, शाश्वत मार्ग काढणार। मला असं वाटतं की जनतेला हा विश्वास आहे आणि त्या दृष्टीने सरकार काम करेल। तुम्ही खूप प्रयत्न केले होते मध्यंतरीच्या काळामध्ये, सातत्याने प्रयत्न केले, थोडा निर्यात बंदी उठवायला थोडा उशीर झाला, पण तुम्हाला वाटतं मतदारांना त्या गोष्टीची जाणीव आहे? नाही बघा, मी तेच सांगते परत की लोकांनी काम बघितलं आहे। सातत्याने मी हे प्रश्न लोकसभेत मांडले आहेत, माझ्या वरिष्ठांना भेटली, मान्य मंत्री महोदयांना भेटली, मीटिंग करून घेतले आहेत आणि वेळोवेळी त्याला सकारात्मकता दिली आहे। आत्ताही निर्यात खुली आहे। भविष्यात आम्हाला एक चांगला भाव या कांद्याला मिळाला पाहिजे, याच्यासाठी आम्ही काम करतोय। मग स्टोरेज कॅपॅसिटी असेल, प्रक्रिया उद्योग असतील, अनुदानाचा विषय असेल, आमचं म्हणणं एवढंच आहे की याच्यावर शाश्वत चांगला मार्ग निघाला पाहिजे आणि शेवटी आमचा देश सक्षम झाला, आमचं देशहित पण आम्ही बघितलं पाहिजे। आज इतर देशांच्या तुलनेत आम्ही जेव्हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बघतो तेव्हा भारताची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे। सक्षम हातात देश पाहिजे तर हा देशाचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं। मला वाटतं हीच भावना लोकांमध्ये पण आहे। शेवटला प्रश्न, निवडणुकीच्या काळामध्ये आजची जी रात्र आहे त्याला वैराची रात्र म्हणते, कशा प्रकारे सावध आहेत तुम्ही तुमचे कार्यकर्ते? बघा, आम्ही 5 वर्षापासूनच काम करतोय। आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा आमची जबाबदारी आणि या लोकशाहीमध्ये जे कर्तव्य दिले, जे संविधानाने आम्हाला दिले, ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्या दृष्टीने 5 वर्ष पूर्ण काम करत होतो, काम करत आहे। आणि आज मला असं वाटतं की या परत माध्यमातून आम्हाला परत एक संधी, भविष्यातली संधी मिळण्यासाठी आणि त्या दृष्टीने पुढच्या विकसित भारताचा संकल्प
पूर्ण करून घेण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने जनतेमध्ये आम्ही आज आलो आहे जनसेवा करण्यासाठी, समाजाचे प्रश्न, या जिल्ह्याचे प्रश्न, माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी. मला असं वाटतं की जनतेपुढे हे सगळं रिपोर्ट आहे, रेकॉर्ड आहे आणि जनता, आमची मायबाप, आमच्या जनतेच्या आशीर्वादाने जे काय आहे ते आशीर्वादानेच आहेत. जनतेने आशीर्वाद दिले म्हणून मी पहिल्यांदा इथून खासदार झाली. मला असं वाटतं की हीच लोकशाहीची खरी ताकद आहे आणि आज परत एकदा विनम्र सगळ्यांना विनंती करते आणि खऱ्या अर्थाने या लोकशाहीच्या उत्सवात आपण सगळे मिळून साजरे होऊ. आणि जेव्हा एक सामान्य घरातलं, सामान्य संविधान हेच सांगतं की सामान्य घरातली व्यक्ती, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, एक गरीब घरातली व्यक्ती पंतप्रधान होणं ही संविधानाची खरी ताकद आहे. आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही सगळे या निवडणुकीकडे बघतो की या भारताच्या सेवेमध्ये कोणी कमी पडू नका, चांगल्या पद्धतीने काम करा आणि त्या कामाचा एक लोकांना फायदा होतो तेव्हा लोक विश्वासाने पाठीशी असतात. आणि आज हा विश्वास आम्ही बघतोय लोकांमधून की देशाचे पंतप्रधान जे रात्रंदिवस देशासाठी काम करतात, या भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी ज्यांनी संकल्प केला आहे, ज्यांनी निर्धार केला आहे आणि विकसित भारत, सक्षम भारत या दृष्टीने आम्ही मात्र सगळे आज तयार आहोत. आणि आमचं विकासाची दृष्टी, विकासाच्या धोरणांच्या बाजूने आम्ही कायम जनसेवेमध्ये आहोत, तिथे कमी पडणार नाही, एवढंच मी सांगते. तर या होत्या भारती पवार. त्यांनी सांगितलं की विकासाच्या मुद्द्यावर संपूर्ण निवडणूक पुढे जात आहे आणि स्थानिक प्रश्न जरी असले तरी शेवटी देशाची सुरक्षा आणि इतर प्रश्न देखील महत्त्वाचे या निवडणुकीमध्ये असणार आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.